प्रत्येक गावातील ग्रामदेवतेचा शिमगोत्सव सध्या उत्साहात सुरू आहे। असाच संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस गावात श्रीदेवी कुमजाई मातेचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। माहेरवाशिणींच्या नवसाला पावणारी श्रीदेवी कुमजाईच्या या शिमगोत्सवात आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांनी इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला। शिमगोत्सव म्हटलं की कोकण हे आपसूक तोंडात नाव येतं आणि या कोकणात विविध प्रथा परंपरा आपल्याला पाहायला मिळतात। अशीच एक प्रथा परंपरा आहे ती फुणगुस या गावची। 18.5 वाड्या आणि 3 मंदिरं, त्यातीलच एक मंदिर म्हणजे स्वयंभू कुमजाई हे एक मंदिर आहे। आणि या मंदिराचा जो काही शिमगोत्सव आहे, या शिमगोत्सवाला आता सुरुवात झाली। जे काही मानकरी असतील, खोत असतील, गावकरी असतील, चाकरमणी असतील, तर आवर्जून या शिमगोत्सवासाठी फुणगुस या गावी दाखल होतात आणि मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी हा शिमगोत्सव साजरा होतो। आपल्यासोबत या गावचे काही मानकरी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकी ही प्रथा परंपरा काय आहे। 18.5 वाड्या खेडे, 18.5 खेडे आणि स्वयंभू मंदिर, काय सांगाल? आमची देवी आबालवृद्ध आणि विशेषतः माहेरवासिन्याला तात्काळ पावणारी अशी ही, आणि ती स्वयंभू असल्या कारणानं, कारण तिथं पाषाण रूपी अवतार तुम्हाला कुठेही दिसणार नाही, ती फक्त जमिनीतून प्रकट झालेली आहे, त्याच्यामुळे ही स्वयंभू आहे। आणि तिला तुम्ही जरी 12 कोसावरून हाक मारली संकट समयी तरी ती तात्काळ धावून येते, अशी ही स्वयंभू। आज हिच्या हा शिमगोत्सवासाठी परदेशामध्ये राहणारे जे चाकरमानी आहेत किंवा इथले आमचे ग्रामस्थ आहेत, ते हिच्या दर्शनासाठी नुसते तळमळत असतात 365 दिवस, की कधी एकदा मी मातेच्या चरणाजवळ जातोय आणि या शिमगोत्सवामध्ये आम्ही लीन होतोय, एवढी आतुरता असते त्यांना। अशातच हे आलेले दुकानदार, व्यापारी, या लोकांनी या मातेला एक विशेष करून अशी डोक्यावर घेतली की त्यांच्याही संकटाला ती धावून येणारी अशी ही स्वयंभू। म्हणून आम्ही हिच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही तिला आराधना करतो की तमाम जनतेला तू सुखी ठेव आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण कर। आपण ऐकलं की माहेरवासिनींच्या हाकेला धावणारी ही देवी आहे आणि ज्या 12 कोसावरून या देवीला हाक मारली जाते, त्या 12 कोसावरून ही देवी या माहेरवासिनींना जी पावते अशी तिची आख्यायिका आहे। आणि ही पाषाण रूपात ही देवी आहे, जमिनीतून वरती आलेली अशी तिची आख्यायिका आहे। आणि खास करून माहेरवासिनींचं आराध्य दैवत म्हणजे माहेरवासिनींच्या हाकेला धावणारी अशी तिची ख्याती आहे। थोड्याच वेळात या स्वयंभू कुमजाई ही जी काही देवी आहे तिच्या शिमगोत्सवाला सुरुवात होईल, होम लागेल आणि खऱ्या अर्थाने फुणगुस गावचा शिमगोत्सव साजरा होणार आहे।
शुभम शुभम स्वयंभू कुमजाई जे काही दैवत आहे, जी काही पाषाण आहे या ठिकाणी आणि जमिनीतून जी वरती आलेली देवी अशी जी आख्यायिका आहे आणि माहेर वाशिनीच्या हाकेला जी धावते असं देखील बोललं जातं. त्याच देवीचा आज या ठिकाणी शिमगोत्सव साजरा होतोय. या ठिकाणी होलिका दहन होते आपण पाहतोय. जो काही आपला पाप पुण्याचा विषय असेल, जे काही आपण केलेलं पाप असेल ते पाप या होलिकेच्या सह दहन होऊ जातो आणि जे काही 18.5 खेडी आहेत त्या 18.5 खेडीतील ग्रामस्थांना जे काही चांगलं आरोग्य असेल, त्यांचं जीवनमान असेल ते चांगलं सुखी समाधानी जावं अशी प्रार्थना देखील या ठिकाणी केली जाते. आणि या ठिकाणी स्वयंभू कुमजाई देवीचा शिमगोत्सव या ठिकाणी साजरा झाला आपण पाहतोय. जे काही नववधू नवीन लग्न झालेली जोडपी असतात ती या ठिकाणी होलिकेच्या पूजेसाठी बसतात आणि त्यांच्या हस्ते ती पूजा केली जाते. आणि त्यानंतर देवी स्वतः होमाला फेऱ्या मारते आणि त्यानंतरच हा शिमगोत्सवाची सांगता होते. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, फुणगुस, रत्नागिरी. पुरातन देऊळ मोठं ते आहे हे नंतर स्वयंभू आलेलं आहे. हे इथे एक गाय यायची, हे पुरातन मंदिर शेजारी आहे. त्याच्यानंतर या स्वयंभू ग्रामदेवतेमध्ये इथे एक निगडीची जाळ होती. या जाळीमध्ये एक ही मूर्ती सापडली त्यावेळी पुरातन लोकांना. त्यावेळी ते स्वयंभू मंदिर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर हा इथे आज इतके वर्ष, एक 150 वर्षाच्या वर आज हा उत्सव आजपर्यंत ह्या काळाप्रमाणे दिवसांदिवस जोपासनाने वाढत चाललं आहे. तिथे मानकरी, खोत अधिकारी, रहित वर्ग असा जोशाने उचलला. गायीची आख्याच आहे ते इथे देसाई मंडई होती. ते देसाई मंडळांच्या गोट्यातून जी गाय सुटली ती सरळ ते जाळीमध्ये यायची आणि तिथे त्या पिंडीवर दूध द्यायची, पण घरात काही ती दूध द्यायची नाही. असा हा इतिहास आहे. तुटक माहिती ते आज आपल्या समोर मी सादर केलेली आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.